संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांची काम नाही येथे. बहुदुर्गड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. तुका मने अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळो. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे. समगंत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजिपा. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या नंदादेवीच्या पावन भूमीमध्ये बजरंग बलीच्या आणि सावता महाराजाच्या दरबारामध्ये सुरू असलेला गेली 51 वर्ष अखंडितपणे कोरोना बंद होता चालू उपस्थित आठवून चालू असतो. म्हणजे कोरोना काळात सुद्धा खंड न पडू देता गेली 51 वर्ष आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी डेकोरेशन करून जे विठ्ठल मंडप नांदणं सुंदर सिस्टीम आहे त्या दिवशी तुमचीच होते ना. या सर्व श्रोतेजन वस्तीच्या आपल्या मनाने सर्वच भरभरून या ठिकाणी सगळेजण आहात. सर्व टाळकरी लहान मोठे सर्व सुंदर असे सगळे टाळकरी
सर्व गावकरी आहेत. तुम्ही यावर्षी ज्यांचं आडनाव बदलिलं, ज्यांचं गोरे असून मोरे केलं, त्यांच्याकडे बघितलं त्यांना कोणी गोरे म्हणणार नाही. असे आमचे देवीदास महाराज गोरे. आवाजाचा एक आपल्या भागातले ग्रंथ नाही आणि सगळं कानाने ऐकून वाचून काहीच नाही. जेवढं कानाने ऐकते तेवढं साठवून ठेवून एकदम उत्कृष्टता. बऱ्याच ईश्वरीच्या कीर्तनामध्ये, माझ्या कीर्तनामध्ये त्यांनी साथ दिली. आमचे दत्ता महाराज आहेत, वाळुंजकर महाराज आहेत, बाकी मोहोळकर महाराज आहेत. आजच्या पंक्तीवाले आपले दीपक मोहोळकर ना, दिलीप मोहोळकर आहेत, विनेकरी आहेत. सगळ्याचीच नावं माहीत नाहीत, पण सगळे मोहोळकरच बसते. दोनच आठवडे वेगळे पीठ वाचक मोहोळकरच असते. म्हणजे सगळं मोहोळकर म्हणलं की विषयच भेटला. मोहोळकर महाराज म्हणले की सगळा विषय एकत्रच आहे. सुंदर असं या ठिकाणी आहे. आमचे मृदुंगाचार्य कसे महाराज आहेत, सर्वच या ठिकाणी सुंदर मंडप डेकोरेशन केलेले आणि भक्तिभावाने आपण चांगल्या प्रकारे हा सोहळा करतात. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, सर्व तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, गावकरी, वर्गण देणारे, वर्गण न देणारे, लोकांचा बांध करणारे, लोकांचा बांध न करणारे, उसने पैसे घेतलेले बुडी होणारे, न बुडी होणारे, दुसऱ्याच्या बांधाचं रातच गावात आणणारे, न आणणारे, सगळ्या बरोबर प्रेमाने वागणारे, प्रेमाने न वागणारे, वस्तीचा विकास चांगला कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे, वस्तीत सगळा घोटाळा कसा होईल ह्याच्यासाठी हाडाची काढ करणारे, या सर्वांच्या आशीर्वादाने आणि नाना महाराज मोहोळकर म्हणजे शैलेश मिहिर या दोघांच्या परिचयातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा आज लाभ झाला. म्हणून ही कीर्तन रूपी सेवा या 4थ्या दिवसाची मी हरोपर ॲडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर माझ्याकडे आले. विठा सुंदर असं निवेदन आहे आपल्या वस्तीच्या मनाने. सुंदर आजची पंगत तर एकदम उत्कृष्ट, तिला दररोजच असायचं. सुभाष आज मोहोळकर आणि हे दिलीप मोहोळकर राजांची पंगत दोघांची दररोजच अशा पंगतीत का, आणि 7 दिवस बी यायला पाहिजे होतं. भक्तिभावाने एकदम सुंदर असं अन्नदान करतात, सगळं करतात आणि सुंदर असा कार्यक्रम आपण करतात. हा कार्यक्रम का करायचा? पुण्यतिथीमुळे, समाधी संस्कृती, सावता महाराज किती वर्ष झाला होता त्यांचे? 731वी पुण्यतिथी म्हणायचा सावता महाराजांची, बरोबर. मग आता आपल्या इकडं वस्तीवरती बाबा तुमचं वय किती आहे? 74. म्हणजे शक्यतो वडील आजोबा कोणीच नाही आला आहे का नाही, सगळेच गेले. मग त्यांना समजा तुमची 3री पिढी धरायची, परत आमची पुढची धरल्यावर 4थी म्हणायची. आता 4थ्या पिढी म्हणल्यावर जर तुम्हाला आता विचारलं तर तुम्हाला फक्त आजोबाच नाव सांगता येईल, कोणाचं नाही सांगता. त्याच्या मागे येणारच नाही. किती पिढी झाली ही? 3री. 3ऱ्या पिढीचं त्यांना सांगता येईल. मला 3ऱ्या सांगता येईल. लय जाता आम्हाला कोर्टामुळे कागद उचकायची सवय म्हणून एक नाव मागचं पाडले, बाकी काय नाही. आपल्या आजोबाच्या कोणाला काय गेलंय का हे उचकिल्यामुळे विठा. म्हणजे 3 पिढ्याची फक्त नाव आपल्याला माहिती. 731 वर्ष झालं, कितवी पिढी म्हणायची? 50 वर्षाची धरली तरी बी 14 तर झाल्या आणि 31 ने बेरीज केली तर 15 तर नक्की झाल्या. 50च्या 50 पिढी आपण 40-30 आपल्या एक माणूस वाटा लावायचा हिशोब. 731 वर्ष झालं ह्यांची पुण्यतिथी आहे. आता इथं सगळे वाचलेले किती जण आपल्या आजाची पाहिजेची पुण्यतिथी करतात बरं? वर बोट करा, म्हणजे कुणी करीत असं नाही, असं नाही, कोणीच नाही करीत. आजाची पाहिजेची कोणीच करीत नाही. एकही पुण्यतिथी वस्तीवरचा माणूस आजाची पंजाची करीत नाही, बरोबर पुरे महाराज. सावता महाराजांनी तुम्हाला दिलं काय मला हे सांगा.
बोलत बोलत कीर्तन करायचं. कीर्तन काय म्हणून मी आलोच नाही. मी एक आपण तुमच्या भेटीला आलोय. काय त्यात काय विषय. सावता महाराज वस्ती वाचते कधी कधीच नाही आले. त्यांनी कोणाला गुंठावर जमीन दिली, त्यांनी कोणाला विहीर पाडून दिली, त्यांना कोणी वाकडं बँड दिले नाटल्या दिले का, त्यांनी कोणाला नळी दिली, त्यांनी उष्ण दूध दिले कोणाला दिले का, काय दिले तुमच्या शाळेला काय वर्ग दिली, मंदिराला वर्ग दिली का त्यांनी, त्या मंदिराला वर्ग नाही दिलेली, ते आलेले नाही, त्यांनी गुंठावर जमीन दिलेली नाही, त्यांनी काही दिलेलं नाही. आपल्या आजीने आपलं किती दिलं, 10 एकर 20 एकर जमीन दिली, विहीर पाडली, आंब्याची झाडं लावले, चिंचाची झाडं लावले, केली का नाही. आज आपण आंब्याची झाडं कोणाची खातो, आज्याकडे लावलेच का, वडिलांनी लावलेले खातो. आज्या पंजांनी जमीन दिली, आंबे दिले, विहीर दिली, गुरं ढोरं घरदार सगळं दिलंय आपल्याला. त्यांची पुण्यतिथी का करीत नाहीत आपण, काय बोललं म्हणजे आम्ही तर करीतच नाही, म्हणजे आमच्या घरी नाहीत ते म्हणतात लई सासू काय काही असं काय नाही. आपल्या राजा पाहिजे कोणाची इतकं 50-50 एकर जमीन दिली होय, द्राक्षाचे बाग आहेत सगळे आज आपलं कोणामुळे त्यांनी टिकवलं म्हणून तरी आपण त्याची पुण्यतिथी करत नाही. काय कारण होय होय महाराज काय असेल, होय दत्ता महाराज काय कारण असेल. एवढा सोहळा आपण कसं काय करतो, 51 वर्ष झालं गुलाबजामुन तुमची मजा आहे चांगली. होय मोळकर महाराज फक्त त्यांनी एकच दिलं, आपल्या आज्याने पाज्याने फक्त आपल्या त्यांनी त्यांच्या मुलासाठी केलं की माझ्या मुलाला इस्टेट असावी, माझ्या मुलाला विहीर असावी, माझ्या मुलाला आंब्याचं झाड असावं. त्या आंब्याची त्याच आज्याने लावलेल्या राखण केली. शेजाऱ्याने जर भाकरीवर खायला एक कैरी तोडली तर त्यांनी दगडाने हाणलेली माणसे काय केले, एक कैरी जर कुणी तोडली तर दगडाने हाणलेले. आणि सावता महाराजांनी सगळं जगाला दिलं म्हणून सावता महाराज पुण्यतिथी किती मोठा विचार दिला, पूर्ण विश्वाला पुरेल एवढा विचार दिला. आपल्यासाठी 50 एकर जमीन कमवली, सगळं आपल्यासाठी केलंय, परंतु त्यांनी समाजासाठी काय केलं नाही. आणि एकटा माणूस एकदा पुण्यतिथी करीन, दोनदा करीन, कायम करू शकत नाही. हे काय सोपा खेळ नाही सगळा. आजच आता मी वाटल्या हिशोब केला तुमचा, प्रत्येकाने 7 दिवसाच्या पंक्ती घेतल्या. हे मीटर वेगळंच आहे आणि पंक्तीचं वेगळंच आहे, म्हणजे 10-15 हजार रुपये ज्यांचे पंक्तीवाले त्यांना सगळा खर्च अंदाज आणि स्वयंपाक एकदम उत्कृष्ट एकदम चांगले. आता घर म्हणजे अजून चालू करते का समजले ते मावशी काय सांगतो म्हणजे इतका सोहळा. आज गुलाबजामू भजे चपाती शेवची भाजी पापड्या सगळं काय जे आहे ते कोणामुळे मिळालं, सावता महाराज. जर सावता महाराज नसते तर दिलीप बोलणे सुभाष बोलणे तुम्हाला कोणाला दिले असते, तुम्ही जे आपला मला तुम्हाला ते का बस का दिलं. सावता महाराजांच्या आपल्या सगळ्या उपकार, किती उपकार आहेत जगाला त्यांनी अखंड दिलं, किती भांडार भरून दिलं, किती मोठा विचार आहे किंवा तुम्ही समाजासाठी करा. अशा या सावता महाराजांची पुण्यतिथी आपण खूप मोठ्या उत्साहाने करतात. 51 वर्ष मला कॉम्प्युटर वाचलं की थोडं बरं वाटलं की काही सत्य सुरू होते गोरे महाराज, काय बंद पडते होय. 10-20 वर्षांनी काही बदल होतो, काही 1 दिवसावर येतात, काही 2 दिवसावर येतात, काही 3 दिवसावर येतात, परंतु विस्कळीतपणा येऊन येतात. 51 वर्ष अखंड आहे आणि मला नाही वाटत हे चंद्र सूर्य तोपर्यंत बंद पडेल. या सावता महाराजांचा जन्म कुठे झाला, आरणगाव. आज आरणगाव जर म्हटलं तालुका जिल्हा तर सगळं आरणगाव म्हणलं की कोणाच्या ओळखीमुळे होतं, सावता महाराज. म्हणजे ती भूमी सुद्धा त्यांनी धन्य करून टाकली. धन्य
नामदेव महाराजांनी सगळ्यात ज्येष्ठ मंडळीत नामदेव महाराज सगळ्यात मोठे संत, ज्या संतांमध्ये सगळ्यात वयस्कर अनुभवी संत म्हणजे नामदेव महाराज, आणि त्यांनी लिहिलेला हा धन्य त्या म्हणजे त्या गावाला धन्य करून टाकलं. अशा या सावता महाराजांचा जन्म आपल्या सगळ्यांना माहित असेल. सावता महाराजांच्या आजोबाचं नाव काय? वडिलांचं नाव? आईचं? हा मंडळीचं नाव झालं पाहिजे, आईचं नाव सरकार बरोबर आहे. ते एक करतो. आईचं नाव काय आहे? बरोबर. टाळ्या वाजवायच्या. म्हणजे 731 वर्ष झाले. त्याची 50 वर्ष परसोबा, त्यांच्या पुढचे 50 दैवमाळे यांची सुद्धा नाव आज आपल्यामध्ये ज्ञात. आणि इतकं मोठं कार्य त्यांनी केलं की स्वतःचा तर गावचा उद्धार झाला, परंतु स्वतः आई वडिलांचा सुद्धा उद्धार त्यांनी केला. आपुलिया ही ज्या मुलांमुळे त्यांच्या आई वडिलांचं नाव निघतं त्यांना धन्यता देतात. म्हणजे 3 पिढ्याचा उद्धार केला, गावाचा उद्धार केला. आणि अशा सावता महाराजांचा जन्म आरंगावी झालेला 1200 किती 1250 बरोबर आहे. 1250 साली आरण या गावामध्ये सावता महाराजांचा जन्म झाला. परसोबा आणि नागिता यांना बऱ्याच दिवस मुलबाळ नव्हतं, आणि मुलबाळ नसल्यामुळं देवाला तर काही मागायचं नाही हा त्यांचा फल होता. आणि तरी पांडुरंगापुढे गेले आणि हात जोडले, म्हणले देवा मी तुला कधीच काही मागितलं नाही, आजही मागणार नाही, पण माझ्या माग तुझी वारी कोण करेल? किती मुलबाळ असावं हे प्रत्येकाला असं वाटतं. देवाला मागायचं तर नाही, परंतु देवाला कोड्यात कसं टाकलं की मी तुम्हाला काय
आणि या भाव ओळखून नागिता माता आणि परसोबा यांच्या पोटी 1250 साली सावता महाराजांचा जन्म झाला आणि खूप दिवसानंतर हा मूल झालं. त्यावेळेस दैवमाळीपासून त्यांच्या घरामध्ये वैद्यकीचा व्यवसाय होता. व्यवसाय म्हणजे ते जडीबुटी, जसं आपल्या गावाला आपल्या इथं झाडपाला आपण देतो तसं ते आयुर्वेदिक औषधं सगळ्याला द्यायची आणि गावातल्या लोकांना ती बरं करायचे. त्याच्यामुळे सगळ्या गावाशी त्यांचा सुलभ होता, प्रेम होतं आणि खूप दिवसानंतर नागिता मातेला आणि कुटुंबांना मूल झालंय म्हणून सगळ्या महिला एकत्र आल्या आणि सगळ्या महिला ज्यावेळेस 12 दिवसाचे सावता महाराज झाले तर सगळ्या महिला त्या ठिकाणी आला आणि बाळाचं त्यांनी नाव ठेवायचं ठरवलं. सगळ्या महिलांची गर्दी झाली, सगळ्या गोळा झाल्या. त्यातच काही भगिनींनी पाळण्याची दोरी हातात धरली. पहिल्या दिवशी पहिला प्रकार साक्षात सावता ही नाव ठेवलं. बोला सावता महाराज की, सावता महाराज की. आम्ही बरंच युट्यूबला त्याला बघितलं सावता महाराजाचा पाळणाच नाव सापडा म्हणजे ईश्वरी महाराजांनी पाळणा तयार केला. म्हणलं पहिलं उद्घाटन तुझ्या पाळण्याचं कर. म्हणजे अशा प्रकारचा खूप मोठा सोहळा त्यावेळेस झाला आणि सावता हे नाव ठेवलं. सावता महाराज हळूहळू मोठे होऊ लागले, आई वडिलांबरोबर शेतात जाऊ लागले. त्यावेळेस आपल्यासारखी शाळा काही नव्हती. आता सगळे अभ्यास करून घेत, अभ्यास करून घेत. म्हणजे शाळा जायचं नाही, कुठं जायचं नाही, फक्त आई वडिलांबरोबर राहायचं, शेतातली कामं करू लागायची. सावता महाराज मोठे झाले, आई वडील काम करतायत. पण ज्यावेळेस मूल काम करीत नाही त्यावेळेस सुरुवातीला आई वडिलांना फुगी होती, बघा तो काहीच करीत नाही, वडिलांनी खवळायचं कामाला लावलं. त्याचप्रमाणे नागिता मातेने सांगितलं, अहो सावता मोठा झाला पण तू काहीच काम करत नाही, दगड रचलेत, माती टाकली, वटा केला, सारखं विठ्ठल 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 म्हणत बसतोय, ह्यानी पुढं पोट भरणार आहे का? काम केलं पाहिजे. मग त्यावेळेस परसोबाने जवळ बोलवलं सांगितलं, सावता अरे असं देवाचं भजन केलेलं चांगलं आहे, पण भजन करता करता काम केलं पाहिजे. कामामध्ये काम निवारण्यासाठी आपण कष्ट करत आपल्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि तीच गोष्ट वडिलांनी प्रेमाने सांगितलेली सावता महाराजांच्या पूर्ण डोक्यात बसले. त्याने ठरवलं होता की पूर्ण आई वडिलांना शेतात काम करू लागायचं आणि हितच माझा पांडुरंग आहे. प्रत्येक वस्तूला हात लावताना जे पांडुरंग आणि अशा प्रकारे लसूण मिरची कोथिंबीर
सगळं माझा विठ्ठल आहे आणि मग सगळं मळ्यावरती प्रेम करू लागले, प्रत्येक झाडावर प्रेम करू लागले, प्रत्येकात विठ्ठल पाहू लागले आणि वडिलांनी उपदेश दिला कामामध्येच पांडुरंग आहे म्हणून त्याने ठरवलं आता कधी पंढरीला जायचं नाही, कधी विठ्ठलाला भेटायचं नाही. हाच माझा विठ्ठल म्हणून मळ्यात काम करू लागले. परंतु चांगल्या माणसाला त्रास असतो, बरोबर आहे. जो चांगलं काम करेन चांगली पीठ वाजली त्रास होणार, कोणतरी काय पक्वा ज्याने उत्कृष्ट वाजवलं कोणतरी त्याला फटकारणार. प्रगती ही माणसाला घेत होत ना. बघा ना, चार चाकी गाडी पळत जाते, कुत्र्याचा आवाज आहे का ते चावायचा. चार चाकी पळताना ऐकणार नाही, जाता त्याला उठणार तरी ते फुटवर पळत, त्याला गती सहन होत नाही. आता एक चांगलं प्रमाण देते गाय किती लहान लहान मुलं काळ घेऊन उभारता वार खाली ह्याला हे चिरवणार काय वा ह्याला तू काळ घेऊन काय टोपी घ्यायची उद्या ह्याला किती. परंतु चांगलं काम केलं की त्रास होतो. तसाच सावता महाराजांना सुद्धा त्रास देण्याचं काम त्यावेळेच्या लोकांनी, आता तुम्ही किती जणांनी हा प्रसंग ऐकलाय असेल, आता 51 वर्षामध्ये खूप महाराजांनी सांगितलं असेल. परंतु मी ज्या संतांची पुण्यतिथी त्यांच्या बाहेर कवाच जात नाही, हा माझा गुणधर्म आहे. सावता महाराजांचं सुद्धा काम कुणाला पाहुणा म्हणून त्या ठिकाणी असलेले ओंकार शास्त्री, महादेव शास्त्री, ओंकार शास्त्री आणि महादेव शास्त्री दोघं जण त्या गावामध्ये, हे दोन्ही शास्त्री. तर सावता महाराजांचं एकच की पंढरपूरला जाऊ नका, कुठं जाऊ नका, आपल्या घरी पांडुरंग आहे, आपल्या कामात पांडुरंग आहे, ते सगळ्याला सांगायचे. सांगायचे म्हणूनच आपण तयार झाले. ज्यावेळेस पंढरपूरला आषाढीच्या वारी जायची त्यावेळेस आनंद गावातून जाणारी दिंडी दिसली की त्यांनी त्या वारकऱ्यांना बोलवलं. वारकरी म्हणजे नाही आम्हाला सावता महाराजांचा लय उशीर व्हायला लागला, आम्हाला पुढचं गाव गाठायचं आणि किती लांब आहे पंढरपूर, 2 घास खाऊन जा, तरी ती लोक काय वारकरी ऐकणार. त्यामुळे सांगितलं आणि त्याच वाक्यामुळे त्यांना त्रास झाला. त्यावेळेस सावता महाराज म्हणले, अहो तुम्ही वारकरी जीव घातल्याचं 125 कोटी ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य हे त्यांना सांगितलं. सगळे वारकरी त्यांनी जेवायला बसवल्याने मळ्यात जीव घातले आणि हेच वाक्य ह्या शास्त्री लोकांना खटकले. त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास काय देतात तर सावता महाराजांचं सगळं प्रेम, जसं आपलं आपल्या द्राक्षाच्या बागावरती कांद्यावरती, जर तुम्ही कांद्यातून गेला जनावर नेलं तर आपण म्हणत होतो कांदा चोगाळ कुठं जर एक जरी खोड किंवा एक वेळ जर तुमचा द्राक्षाचा जर इकडं तिकडं झाला तर तुम्हाला चालत नाही, का नुकसान. त्याचप्रमाणे सावता महाराजांचं सुद्धा खूप प्रेम त्या मळ्यावरती होतं. मग ह्यांनी ठरवलं की गाव सगळं सावता महाराजांच्या अंगावर घालायचं. घालायचं कसं तर ह्यांनी कुबाड बदललं. त्यावेळेस पटकीचा रोग होता, जसं आपण आता अटॅक म्हणतो तसं त्यावेळेस पटकीचा रोग होता. की लोक अचानक एकाएकी पटकीने मरायचे. त्यावेळेस त्यांनी जिथं सावता महाराजांना रोग टाकायचंय
माळवं लावायचंय, तिथं पाळी घातलेली सावता महाराजांनी. आणि काही पाळी घालायची राहिली, अर्धी झाली ना अर्धी राहिली, राहिलेल्या अर्ध्या पाळीच्या रानात सिंदूर लावून एक बारीक दगड आणून पुरून ठेवला. झाडाच्या मागे 3-4 जण लपून बसले, 2 शास्त्री गावातले 2-4 आड होते. सावता महाराजांचं पाळी घालायचं चालू आहे. पाळी घालता घालता 1 तास 2 तास झाले की तो दगड आवताला अडकला. म्हणजे सिंदूर ते लावलेला सावता महाराजांनी दर्शन घेतलं. तो दगड उचलला आणि बांधावरती एका खोडावरती आणून ठेवला. तेवढ्यात तांदळा चौकटीने ते पाहिलं, लगेच आले. कसं काय तिथला तो देव उचलला? रात्री आमच्या स्वप्नात येऊन सांगितलं देवाने की आम्ही या मळ्यात या जागेवरती आम्ही येणार आहेत, आमचं भव्य मंदिर बांधा, मग तुमच्या गावातले रोगराई दूर होईल. सगळं खोटं. आणि सावता महाराज नाही जमणार, हा माझा मळा आहे. आज मी आपल्या रानातून आपण तुम्हाला वाचता देत होतोय. जर कुणी मला पलीकडच्या वाटेचा मग जाऊ दे लागेल 5-10 फूट रास्ता देत नाही, तो तारखा चालत येत असेल, कुणी कोणाला वाट देत नाही. तसंच सावता महाराज म्हणजे तुम्हाला मंदिर बांधायचंय तर हे तुमचा देव मी उचलून देतो, डोक्यावर घ्या, 2 जण घेऊन जातात. त्या शास्त्रीला कुठं दगड जे उचलत असते तो शास्त्री. मग ते म्हणजे नाही ह्याच जागेवर बांधायचं. बरं म्हणजे इथं बांधायला जिथं निघला तिथंच बांधायचा. म्हणजे जिथं त्याला माळ लावायची मशागत चालू तिथंच बांधायचं. सावता महाराज म्हणले मी हे होऊ देणार नाही म्हणले की त्या 2-4 जणांनी तुझ्यामुळे सगळी लोक मरायला लागले, तू गावात वाटलं केलं असं म्हणून सावता महाराजांना त्या नराधमांनी काठीनं त्यावेळेस पाळला. सगळ्या अंगावरती मन झाले. सावता महाराज घरी येऊन झोपले. जानाबाईने पत्नीने सगळं अंग शेकलं आणि शिव्या द्यायच्या. महिला मंडळ जर राग आला काय तुम्हाला मीटर नाही का, फोन केलं काय एकदा सुरू केलं जी नाही ती शिव्या किती बी ती तोंडात येईल ती तशीच जानाबाईने शिव्या सुरू केल्या. सावता महाराज बोलले असं बोलू नको. त्यांची बुद्धी चुकली, त्यांना ते कर्म काय करावं हे कळत नाही, त्यांचा फेरा येतो, त्याच्यामुळे त्यांना सुधारलं नाही. तो शिव्या काय देऊ नको, ती येडी त्रास झाली आपण येणं व्हायचं का, अशा प्रकारे समजूत काढली. तर सावता महाराजांनी काहीच केलं नाही. परंतु महादेव शास्त्रीचं मूल त्यानंतर 8 ते 15 दिवसांनी गोरे महाराज तापीनं आजारी, इतकं तापीनं आजारी पडलं की त्याचे पार पांढरे डोळे करायची वेळ आली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले. त्यांनी दुसऱ्या वैद्याकडून आणून औषधं दिली. तर ती औषधं काय त्याच्या मागे काय लागू झालं नाही. पोरगच बरं नाही. पोरग बरं व्हायला म्हणल्यावर आता आईची मुलावरती खूप प्रेम असतं. वडिलाचं असतं परंतु आईचं जास्त प्रेम असतं. कारण आमची आई आजारी म्हणून माझ्या आता देण्यात आलं इतकं वेळ होता. आईचं मुलावरती खूप प्रेम असतं. आणि मग त्या प्रेमापोटी आई म्हणली अहो जा त्या सावतोबाकडून आणा औषध. सगळी लोक गावातली बरी झाली तर आपलं पोरं मरायला लागले. पण ज्या सावतोबांच्या अंगावरती काठ्या टाकल्या, ज्यांचा सगळा मळा उद्ध्वस्त केला, सगळी मोडतोड केली, त्या सावतोबाकडे जायचं कसं राहला तो रात वाटतेच की माझं तुम्हाला मी तुम्हाला जर आवडत बोलल्यावर मी पुन्हा तुमच्या जवळ कसा येऊन बस. त्याप्रमाणे ते सावता महाराजाकडे गेलंच नाही. 4था दिवस झाला. पोरग पुन्हा हातपाय फोडायला लागले आणि हातपाय फोडायला लागले. त्यावेळेस त्याला कळालं की आता पोरग जगू शकत नाही, आता सावता महाराजाकडे जावं. सावता महाराजाकडे आला, हात जोडले. सावता महाराज म्हणले हात जोडूच नको बाबा, काय झालंय सांग मला, माझं मूल तापीने मारायला लागले. लगेच काहीच पाहिलं नाही, पटकन पिशवी घेतली हातामध्ये, गेले सगळं दगडावरती ते चाटण तयार केलं, स्वतः तयार केलं. त्या मुलाला त्यांनी भरलं आणि ते ज्यावेळेस ते चाटण त्या मुलाला दिलं त्यावेळेस ते मूल थोडं थोडं शुद्ध व्हायला लागलं. ते चाटण तेव्हा त्या महादेव शास्त्रीच्या बायकोजवळ दिलं आणि म्हणजे हे चाटण अर्ध्या घटकाला ह्या मुलाला तरी मुलगा उद्याच बरा होईल. आणि मग त्या महादेव शास्त्रीला अक्कल आले. महादेव शास्त्रीने तिथं पाय धरले सावता महाराजांचे. ढसा ढसा रडून मला सावता महाराज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, तुमच्यासारखा व्यक्ती नाही, हेच अभंगाचं प्रथम चरण. Come on.
संतांचा महिमा बहुत उत्तम, खूप वेगळा. तिथं शाब्दिकाचा निवडपडायचं त्यांचं वर्णन आपल्यासारखे करू शकत नाही तर काय, इतका मोठा महिमा आहे. अहो इतका त्रास दिलेला आहे, मळा उद्ध्वस्त केलाय, काठीने मारलंय, तरी बी पिशवी घेतली आणि त्याच्या मुलाला ठेवता दिलं. जर आपल्याला जर कोणी शिवी दिली आणि जर तो जर गाडीवरून पडला तर आपण त्याला हात लावत नाही, म्हणून त्याला म्हणजे इतका आपल्यामध्ये राग द्वेष आहे आणि म्हणून संतांची पुण्य केली. त्याचा महिमा खूप मोठा. संत आपल्याला कळतेच का होतं, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या लोकांना कळाले, त्या शास्त्रीय लोकांना कळाले ना, आपल्याला कळाले का? संत आहे तोपर्यंत कधीच कळत नाही. तुमचं आमचं जाऊ द्या, तुम्हाला कळायला नाही, मला कळत नाही, अजून सगळ्यालाच कळत नाही, संत कळत नाही, आहे तोपर्यंत कळत नाही. आपल्याला कळायचं तर भाग वेगळं, वय मला देवाच्या बायकोला संत कळायला नाही. तुम्ही म्हणता वकील या लबाड बोलायची सवय मी बरा नेत लबाडी सोड केली म्हणतात, तसं नाही. कारण वकिलीत बी कागदाशिवाय पुराव्याशिवाय काय बोलता येत नाही आणि इथं सुद्धा प्रमाणाशिवाय काय सांगता येत नाही. तुम्ही मग भास्करी तरी मागचं तरी म्हणून एखादं काय नाही लबाडी दादाची बरोबर केला ना त्याचा देवाच्या बायकोला सुद्धा संत कळायला नाही. लक्षपूर्वक ऐका माझ्या. ज्या वेळेस वनवासाला राम सीता आणि लक्ष्मण गेले, बरोबर, राम सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले. ज्या वेळेस रावण सीतेला घेऊन जाण्यासाठी आला, कोणत्या वेशात आला? साधूच्या वेशात. साधूच्या वेशात आला. मग रामाला आणि लक्ष्मणाला त्या कुटीपासून लांब घेऊन जाण्यासाठी कोण आला बरोबर? मारीला हरणाचं रूप घेतलं, बरोबर. ज्यावेळेस त्या हरणाचं रूप घेतलं आणि सीतेला वाटलं की त्या हरिण आपल्याला असू द्या, हरिण मायला म्हणलं कशाचं होतं, कसं दिसायचं ते सोने दिसायचं ना. सोनं दिसल्या महिलांना काय तर खरं आता या कपड्याच्या सेलवणी सोन्याचं सेल लागायला पाहिजे. तुम्ही हे करायचा नाही, पण ते काय कपड्याचं सेल लागायचं नाही, खरं सोन्याचं सेल लागायला पाहिजे. ती सीता माता होती, तिला बी सोन्याचं हरिण दिसलं, तिला वाटलं आता जाऊ द्यावा गे. आता रामाला सांगितलं ते हरिण मला खूप आवडलं, ते घेऊन या. मग राम गेला काय, देव काय माणसं काय, आपण सगळे बायकाच्या ऐकण्यात आहेत का नाही? सगळे माना हरवते म्हणजे काय खरंच आहे, सगळे बायकाच्या ऐकण्यात. तसं राम सुद्धा बायकाच्या ऐकत होते. प्रभू राम बी बायकोने सांगितलं म्हणून लगेच बाण काढला निघले. ज्यावेळेस माई लांब गेल्यानंतर मोठ्याने ओरडला, लक्ष्मणा वाचव, सीते वाचव 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 म्हणून मोठ्याने आरोळी फुटली. त्यावेळेस सीतामाईला वाटलं की प्रभू रामाचा घात झाला, प्रभू राम इतक्या मोठ्याने का ओरडलाय. आता लक्ष्मणाला माहित होतं की रामाला काही करू शकत नाही, हे काहीतरी षडयंत्र आहे. परंतु लक्ष्मण तिथून काय हरला. महिला मंडळाला काय ब्रेक नाही बोलायला. मग सांगितलं तुम्हाला
जे नाही ते संताप्रमाणे असलेला 14 वर्ष ज्यानं कधी झोपला नाही, कधी रात्र दिवस त्यांची सेवा केली, तरी 14 वर्ष संग राहून कळालं नाही. सीता माता त्याला जे नाही ते बोलली, तुम्हाला भावाविषयी प्रेम नाही, तुम्हाला वाटतं ते जावा, तुम्ही एकटेच राहा, तुमच्या मनात माझ्याविषयी पाप आहे, तिकडं भाऊ मरून पडलाय, तिकडं भावाचं वाटलं झालंय, काय झालं बघायला सुद्धा जाईना. किती वेळ झाला हा वाद आलाय, राम लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा वाचव, जा. लक्ष्मण काय हालणार, जे नाही ते सीता माता बोलली. मग त्यावेळेस लक्ष्मणाचा नाविलाज झाला आणि मग त्यावेळेस लक्ष्मण रेखा आखली की ह्याच्या बाहेर तुम्ही सीता माता जाऊ नका. आणि मग लक्ष्मण गेला तरी सीता माता नाही गेलं. माझ्या आपलं तरी ऐकते का आता भाई, आपण म्हणलं हिला बोलू नको, तिची गाठ तर सगळ्यात आली. आपण म्हणलं का ह्या वाटणीत आता इथं मी ती नग टाकायची, हे आपलं तिरून टाकू, आपल्याच्याने होत नाही, एवढा वाफा टाकायचाच खायला लागत नाही. नको म्हणलेली गोष्ट करणार, त्या शेळ्यातून तिने ते इकून टाकावं, नाही आपली मी बांधाल चालीन, कुठं चालीन, आपली मी गावात आणि एवढ्या सांभाळायचं, ऐकू शकत नाही. त्याचप्रमाणे सीता माताने ऐकलं नाही आणि रावण सीता मातेला घेऊन गेला. म्हणजे 14 वर्ष, मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की 14 वर्ष संतांच्या बरोबरीत असलेला लक्ष्मण सीता मातेला त्यावेळेस कळाला नाही आणि कपटी रावण घेऊन जायला आलाय तो सुद्धा तिला कळाला नाही. म्हणजे वाईट माणूस घेऊन जायला आलाय, त्याला वाढायला भिक्षा बाहेर आली आणि जवळ संतांप्रमाणे असलेला लक्ष्मण दूर हाकलून दिला. संत आपल्याला कळत नाही. हे संतांचं जे वर्णन आहे, संतांचं जे राहणीमान आहे ते खूप मोठं आहे. संत कळायचं म्हटलं त्यांच्या सहवासात गेलं पाहिजे, त्यांचे आचार विचार आपण जाणून घेतले पाहिजे, त्यांची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे आणि त्यांच्या जवळ जात असताना आपण स्वच्छ मनाने गेलो पाहिजे. जर एखादी कळशी आधीच भरलेली आणि कोणाच्या नळाखाली पाणी आलेलं, त्या पाणी कसं कशी न्यावं लागेल, मोकळी घेऊन जावं लागेल, मग त्यात नळ चालू केलं त्यात पाणी येईल. तसं आपण मोकळ्या मनाने तिथपर्यंत गेलो पाहिजे आणि लहान होऊन गेलो पाहिजे. आपल्याला लहान व्हायचं म्हणलं तर आपलं लय कमी मला, आपल्याला जर तुम्ही लहान म्हणला बारीक म्हणला की आपल्याला राग, घरी खायला का नसाना तर टाईट कपडे बिपडे घालायचे नाही तर रुबाबात जायचं, गव्हाची हवाल्याची उधारी द्यायची नाही, कोणाचं काय द्यायचं नाही, कोणाची उसने घेतलेले रुपया द्यायचा नाही, पण टाईट राहायचं एकदम. गाडी गोडी करता हप्त्यावर ओढून घेण्याचं तुला माहिती, म्हणजे कमीपणा आपल्याला आवडत नाही. आता बघा आपल्या वस्तीवरती इकडे हे मुलं हे लहान आहे, किंवा जर आपण नांदज मध्ये जर गेला तिथं जर रडायला लागला, तिथं जर 20, 21, 22, 25, 30, 40 वर्षाची महिला असेल तर ह्याला काखाला उचलून घेईन आणि म्हणे कमून रडतो बाळा, तोंडावर हात फिरवी, कोणाच्या घरी जायचंय, फोन लावू का, बोलू का, मी सोडून येऊ का, रडू नको, आमच्या घरी बस बिस्किट थोडा काहीतरी दे. जर ह्याच्याच जागेवर जर एखादा 30 वर्षाचा जर वाढव्या जर रडत चालला तर तुम्ही उचलून घेऊन येतात का नाही देणार का, लहान झालो पाहिजे. जर संतांजवळ जर आपण लहान होऊन गेलो तर संत आपला स्वीकार करतात आणि आपण जर फुगिरीत गेलो मला लय येतं मी लय मोठा असा ऊर जर बडवीत बसलो तर आपल्याला संत नाही कुणीच जवळ करणार नाही. संतांजवळ लहान होऊन जा. या धर्ममंडपामध्ये सगळ्या वस्तीवरच्या न्यायचं, लहान होण्याचं. सावता महाराजाचे आपण सगळे पाहिले, बजरंग बलीचे आपण सगळेजण भक्त आहे, सगळ्या लोकांनी गोळ्या मिळाले मोठ्या उत्साहात लहान मुलं ते सगळ्यांनी एकदम आनंद घेतला. यारे यारे लहान थोडं नंदी भक्ती नाही रे
यारे आले लहान थोर सगळ्यांनी यायचे, सगळ्यांनी एकत्र यायचं, आनंद घ्यायचा याच्यामध्ये. 7 दिवस आहे ना भक्ती भावाने पूजा करायची. एवढ्या जेवढ्या राम नाम नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू सगळा आनंद आहे. आणि जेवढ्या राम नामाच्या लहरी सगळ्या परिसरात होत्या. आपलं जर गावात झालं, सण झालं तर आपण ते 70 रुपयाला 80 रुपये 100 रुपये केवढ्या लागतो जरा ऐकायचं ना 80 झाले गेला भाव वाढत चालले. पण आपल्या कांद्याला भाव येत नाही, बाकी सगळ्याला भाव येतो. जी पुढे आणलेला आपण फवाऱ्या टाकली नुसतं आपला शेतूला जरी बांधा फवारला तरी 2-2 हातावरचं धान आपलं नीट नाही फवारलं की जातं किंवा सुकत काही व्हायला देतं. तसं जसं त्या फवाऱ्याने थोडं जरी बाजूला गेलं तर ते धान सुकतं. तसंच या राम नामाच्या लहरी जितक्या वस्तीवर या परिसरात होती तितकं वातावरण शुद्ध होतं. जे काय आपण 12 महिन्यामध्ये एकमेकाशी वाईट गोष्ट बोललो, काही केलं, काही कुठाने झाले, काही झाले, तर हा सगळा धुवून जाण्याचं काम पाऊस आल्यावर जशी सगळी धूळ खाली जाते तसे या राम नामाच्या लहरीने जे काही विकार आहे ते सगळे दूर पडून जाते. म्हणून ह्या सप्त्याचा आनंद आहे. आणि हा आनंद घेत आपल्याला सतत राहायचं. आणि म्हणून संतांजवळ जायचे, संतांजवळ लहान होऊन जायचं. सावता महाराजांचं दररोज भजन करायचं, दररोज नामस्मरण करायचं. त्याच्यात तुम्हाला कितीतरी आनंद मिळणार. पण आपण सावता महाराजांचं भजन ते आपलं काय कारणच नाही. आपल्या घरी आलं की काय असतं, घरी आलं की उद्योगाचे कोणाचा अभ्यास घेत होते, एका बांधायला गेले होते, सुरू झालं चांगलं लक्ष म्हणजे शाळेचं चांगलं चालू. आम्ही सगळ्यांनी वर्गणी गोळा केली आणि चांगली शाळा केली, सगळे शिक्षक बी चांगले ठेवले, वातावरण चांगलं आहे तुमचं, म्हणून सगळं तुम्ही चांगलं केलंय. परंतु तुम्ही घरी आल्याविषयी काय घेता? घरी आलं की आपलं काय असतं, बायको रानातून आली ती जर एका वाटणीत असली, नवरा एका वाटणीत असली की तिने म्हणायचं रामभाऊचे सखारामच्या दोघांची लई किरकिर होती, मोठ्याने आवाज येत होता. मी काय गेले नाही पण लई मोठ्याने आवाज येत होता. खेळी म्हणायचे मग इकडे तो सखाराम पिऊन आलता, त्याचा लई राणा चालू होता. म्हणजे भाकरी करताना सखाराम तुकाराम ती भांडणच नसत तर कोणाची तरी उचापाती ती झाली. कोणी कांदा ऐकायला त्याला भावत नाही लागला. कोणाचं जे वाईट घडलंय ते आनंदाने आपण चाकतो, चॉकलेट खाल्ल्यासारखं सारखं चुकली. आणि हे घरात तुम्ही ज्या वेळेस बोलत राहता तो लेकर काय करते, तीच ऐकते. हे जे तुम्ही शाळेत नाही शिकवतात सर, तुम्ही घरी बसून अभ्यास करून घेता, पण घरात बसल्यावर लेकर झोपून तर तुमच्या जी तोंडातून लहरी बाहेर पडतात, जे शब्द बाहेर पडतात एकच चांगलं नाहीत ना. लय पोराला लय खर्च केला, लय फी भरली, लय पोराला टेलिव्हिजन लावले, लांब लांब टाकलं, पण पोरग काय नाही निघलं नाही, त्यांनी काय केलं नाही. असा विषय नाही काढले. त्याच्यात तुम्ही आधी गावाला सगळं भरून ठेवलं ना, पिशवीच भरली, पुन्हा ड्रेस ठेवायला लागले, पुन्हा रंग घालायचा, कसं नसेल. म्हणून घरातलं वातावरण आणि त्याच्यासाठी देवाचं संतांचं नामस्मरण केलं. अहो सावता महाराजांनी काहीच पाहिलं नाही, स्वतःच्या शेतातच पांडुरंगाची स्थापना केली आणि त्याच्या समोरच काम करायचं. बसलं विठ्ठल विठ्ठल, उठलं काम करताना विठ्ठल विठ्ठल, सतत चिंतन विठ्ठलाचं केलं. देवाला वाटलं माझ्या भेटीसाठी आषाढीला लाखोनी गर्दी करते, एक महिना चालत येते, 2-2 महिने चालत येते, पावसात भिजत येत, आपदत येते, दुखणं आलं गोळ्या खाऊ खाऊ चलते,
देतच, किती बिस्किट पुढे वाटू तितके पिशवीत घालीत येतच. घरचं कुणी आलं की त्याच्या पिशवीत काही बांधून देते, किती साड्या वाटू तेवढ्या पिशवीत घालीत. जेवायला आता जेवण उठलं पुढं काय एखादा चांगला आयटम दिसला की लगेच माणूस बसला. खायला काय कमी ना, आता वारी घेऊन द्या ना तिथे. की सगळं इतकं मिळतंय. सगळी लोक माझ्या भेटीसाठी रांगीत उभा राहते. 22 तास, 24 तास, 33 तास. एक सेकंद फक्त पांडुरंगाला फक्त हात लावायला ढकली तिथं काय कोणी दर्शन घेऊन देत नाही. इतकी गर्दी माझ्यासाठी लोक करते. पण एकटाच माझ्या दर्शनाला यायला, माझ्या भेटीला येत नाही. नेमकं काय भानगड काय? नामस्मरण तर माझं बंद नाही. मग पांडुरंगाने ठरवलं की आता म्हटलं आपणच भेटायला जायचं. कुर्मदास लवळ गावामध्ये, आणि मग त्याने ठरवले दोन्ही संतांची भेटी एकत्र करायची. आता आपल्या होणे आपण जर समजा मुलगी अलीकडच्या गावात असली आणि बहीण पलीकडच्या गावात असली, आपण मुलीकडे आलो तर बहिणीकडे जाऊ. म्हणजे एक किती दोन्ही काय पेट्रोल डबल घालायचे. तसं कॉन्ट्रॅक्टला वाटलं काय डबल चक्कर आणायचे. आता दोन्ही एकत्रच करून टाकलं. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीला बरोबर घेतलं आणि तिघही चालत 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 आरंगाव आले. आणि मग त्यावेळेस पांडुरंगाने सांगितलं की आपण खेळ खेळू. म्हणजे आला नामदेव महाराज, माऊली आता आपण एक खेळ खेळू. म्हणजे काय घ्यावा खेळ खेळायला? काहीच नाही, मी लपून बसन आणि तुम्ही मला सापडायचं. ते म्हणजे बरं आहे. आता लहान पोरायचं असतं बघा, एखाद्या खांबल्याला मंदिराला हात लावायचा, मोठ्याने म्हणायचे 1 2 3 4 5 50 नाही तर 10 20 म्हणायचं. तोवर बाकीचे लपत येते. देवाने सांगितलं तुम्ही तिकडे तोंड करून उभा राहा आणि मी आव देईन तेव्हा तुम्ही निघायचं. तोवर काय तुम्ही निघायचं. ते दोघं थांबले. देव आले. तिथं सावता महाराज आसनावर बसलेले. विठ्ठल 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 भजन चालू आहे. त्यांना खंड नाही. मग त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर पांडुरंगाने नाटक केलं आणि सावता महाराजांना म्हणते, अरे सावता, माझ्या माग 2 चोर लागले. ते चोर माझ्या माग पळते. मला कळत की लपल्याशिवाय पर्याय नाही. माझा देवच सगळ्यात मोठा चोर आहे. आता काय काय चोरलं नाही? दूध चोरलं, दही चोरलं, कोणी चोरले, कपडे चोरले, काय चोरलं नाही देवाने? म्हणजे इतका मोठा हा चोर आहे. आणि ह्या चोरांनी सावता महाराजांना काय सांगितले? माझ्या मागे चोर राहिले. म्हणून जनाबाई एका ठिकाणी म्हणतात बघा, किती गायक सुंदर गाते. तुम्ही एक सुद्धा टाळे वाजवले नाही. एका आजीबाईने आता जांभळी दिली आणि त्यांची बघून मला आहे. तुम्ही कीर्तनाशिवाय बघा किती सुंदर गायक गाते. त्याला जोरदार टाळे त्यांच्यासाठी. तुम्हाला मग काय सांगितलं? प्रगती चांगलं झालेलं बघा, ह्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही कुणीच ध्यानात घेतलं नाही. मी आपल्याला सांगायचं नाही, थोडं थांबून सांगायचं. ज्यावेळेस गायक सुंदर प्रमाण देते, पक्वाने सुंदर पक्वान वाजवते, जोरदार टाळ्या वाजवतात. त्याच्या वातावरण रंगत आले. टाळी वाजवून काय लागतं? टाळी वाजवून काय होतं? नुकसान काय होतं? ह्याला का मीटर आहे का, लाईट लागती का, काय काय दिले का, काहीच नाही. एका सोलर वर बी नाही. ढगाड आलाय म्हणून चालू ना म्हणून ढगाड आहे का, काय काय नाही. आपण चालू होते लगेच. दाद दिली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला दाद दिली पाहिजे आणि खुशीने दिली पाहिजे. मनात आलं ना
जोरदार ह्याच्या गायकासाठी सुंदर टाळ्या आता दररोज वाजवा. आज जाऊ द्या आता तसं आपल्या गोरे महाराजात काय टाळीची गरज नाही, कारण ते त्याला टाळीने काय होत नाही, काय नाही, काय नाही. होय नाही, त्यांचं कामच नाही वेगळं. पाठांतर, आवाज आणि म्हणण्याच्या हातोटी एकदम जमत. हा सोहळा आपण भक्तिभावाने करतो आणि हा भक्तिभाव असाच वाढत जाण्यासाठी आपण सगळ्यांनी देवाचं दररोज नामस्मरण करायचं, दररोज करायचं जा. प्रत्येकाने घरात हरिपाठ घ्या, देवाचं नामस्मरण घ्या. देवाचं नामस्मरण केल्याने काही बिघडत नाही, पुण्य वाढतात. आणि हे पुण्य वाढवायचं असेल तर सगळ्यांनी एकावर हात करावे, सुंदर एकदा नामस्मरण करू. टाळ्या वाजवल्याने आपल्या हाताचं जेवढे आपण टाळी जोरात वाजवून मोठ्याने वाजतो तेवढं आपल्या हातातलं जे रक्त, जेवढ्या आपल्या रक्तवाहिन्या हातातल्या, त्याच्यामुळे ते शास्त्रबीय टाळी वाजवावी साधू संतांनी काढलेलं आहे. त्याच्यामुळे ते कधी आजारी पडत नाही. टाळी वाजवली की रक्त सगळं मोकळं होतं, गोळी खायची गरज नाही, पातळ करायची, फक्त टाळ्या वाजवायच्या, जोरात वाजवायच्या. आणि जर तुम्हाला देवाचं नाव घेऊन वाजू नाही वाटल्या तर कोणाचं तुमचं ज्याचं जमत नाही त्याचं नाव घ्यायचं, म्हणून वापरायचं, काय राग मोकळं होऊन जातं. म्हणून टाळी जास्त वाजवत त्याची. आपण संतांचं जे वर्णन आहे हे शब्दामध्ये करता येणार नाही. कितीही गायी म्हैसी दूध देणाऱ्या किती झाल्या तरी काम धेनुची कधी बरोबरी करणार नाही. कधीच कितीही माणसं झाले, कितीही मोठमोठी झाले तरी ते संत होऊ शकत नाही. कारण संत व्हायचं म्हटलं की तिथं आपण गेलो पाहिजे, संतांजवळ आपण राहिलो पाहिजे. आणि संतांजवळ जर राहिलो तर त्याच्या सहवासाने आपल्यामध्ये बदल होतो. आपली जुनीच म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी वान नाही, पण म्हणजे संगतीने परिणाम होतो. आता जी लहान लहान मुलं आहेत ती वर्गात आपण हुशार मुलाजवळ बसवली पाहिजे, पुढं बसणाऱ्याजवळ बसवली पाहिजे, नाही तर महाग वाटणाऱ्याजवळ बसून काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. म्हणून संगत चांगली असली पाहिजे आणि संगतीनेच माणूस सुधारला जातो आणि बिघडला जातो. आज जेवढी प्यायला लागलेली लोक आहेत, काय गोष्ट एक नाही ते तुमची पण गावातलं सांगतोय की जेवढी प्यायला लागले ती सगळी कशी प्यायला लागले, संगतीने प्यायला लागले. ह्याच्या संगतीने, तू त्याच्या संगतीने, तू त्याच्या संगतीने. मग संगत चांगली असली पाहिजे आणि संगत जर चांगली असेल तर आपला सगळा प्रवास
चांगला होतो. आणि जर चांगला प्रवास करायचा असेल तर तो भक्ती मार्गात आहे, नामस्मरणात आहे, देवात आहे. जितकं तुम्ही देवाजवळ जा, दररोज तुम्ही घरी जर हरिपाठ केला ना तर तुमची तुम्हाला काय प्रचिती येते बघा. दररोज हरिपाठ घ्या घरी, सगळ्यांनी बसायचं हरिपाठ घ्या. तुमचं प्रसन्न वातावरण राहणार. राग, लोभ, चिडचिडपणा हा सगळा निघून जाणार. घरातले वादविवाद कमी होणार. आज मी गेली 12 वर्ष वकील व्यवसायात काम करतो. कितीतरी पती पत्नीचे वाद आहेत. तिथे लोक कोर्टात येत आहेत. लहान लहान मुलं एक ह्याच्याकडे एक ह्याच्याकडे. आईचं प्रेम एका मुलाला नाही, वडिलाचं प्रेम मुलाला नाही. आणि विनाकारण तारका करायच्या. त्याची त्याने जिरवायची, ह्याने याची जिरवायची. ह्यांच्या जिरवण्यात आमची वाढती. दोघे एकमेकाच्या जिरवायला बसले, मग वाढत आहे आमचं. मीटर बंद नाही, एवढं वाढा. 10-10, 20-20, 30-30 वर्ष झालं कोर्टात तारका झालं. 20-20 वर्ष झालं. वाद तरी काय? हातभर वाद. 1 गुंठा जागा, 1.5 गुंठा जागा, 1 एकरचा 2 एकरचा वाद एखादा असेल. नाही तर सगळे हाताचे 2 हाताचे 3 हाताचे आणि रस्त्याचा ह्याच्या पुढे वाद नाही. 1 गुंठा 2 गुंठे हात 2 हातासाठी का भांडायचं? पण भांडणं तरी का? आता हे पप्पा कोणाचं आहे? कोणाचं? आपल्या बहिणी मंडळाचं आहे का त्यांचं आहे? त्यांचं. पीटी तुमच्यावरलीच का आपली बहिणी मंडळाची? पीटी मंडळाची. टाळ सगळे मंडळाचे. जर एखादा गोरे महाराज म्हणले माझा मी आणला होता तो कुठून द्यायचा म्हणल्या जुळत का मी? आता ही पीटी मी म्हणायचं मी आणली होती एखादी गाडी टाकून जुळत का मी? कवर त्या पीटीसाठी मी भांडत बसलो. माझ्या इनाकारात पैसे झाले का? तर पीटी माझे नाही. पीटी नवी आणायच्या पैशात 2 पेटी येतात, तेवढ्या पैसे तिकडे जाते. तुमचे वाचवण्यासाठी झाले. म्हणजे एक चुकीचा माणूस एका चांगल्या माणसाला त्रास देतो. आणि हा जो त्रास देतो तो माणूस दुसऱ्याचा तळतळाट घेतो. आणि तळतळाट सगळ्यात वाईट असतो. तुम्ही म्हणाल की वकील असो माणूस तर सांगायला कुठं कशाने काय होतं. ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलीला त्रास दिला त्यांची नावं चांगल्या यादीत का वाईट यादीत? वाईट. त्यांची पुण्यतिथी आहे, पाप तिथी आहे का त्यांची? पाप तिथी. पुण्य जाऊ द्या काढ्या, पाप तिथी आहे का त्यांची? नाही. ज्यांनी तुकाराम महाराजाला त्रास दिला त्यांचं नाव कोणत्या यादीत आहे? ब्लॅक लिस्ट मध्ये, काळ्या. मी जे तुम्हाला आज 2 शास्त्रीची नावं सांगितले सावका महाराजांना आणणारे, आता काही लोकांना माहित असते, काही चरित्र वाचला असेल तर माहित असते. परंतु ह्यांची नावं मी चांगले म्हणून घेतले का वाईट म्हणून घेतले? ज्या लोकांनी ज्यांना त्रास दिला आहे त्यांना वाईट बोललं जातं आणि त्यांची अधोगती होती. आज 731 वर्ष झालं सावका महाराजांच्या नावाने गाव तुम्ही लावले जात आहे, मंदिरं बांधली जात आहे. त्यांच्या नावाने आहे का कोणी उद्बत्ती लावत असेल? काय येतलेली काडी सुद्धा पण लावित नसेल. सवती लावायची बाजूलाच राहतो का? वाईट कर्म केले. वाईट कर्म जिथं आपण करू ते आपल्याला फेडावं लागतं. एक ना एक दिवस फेडावं. हे वाईट कर्म न करता चांगलं जर जीवन जगलो, आपण जर गोरगरिबाला, सामान्य माणसाला, जी काही लोक पिछडलेली, रंजलेली, गांजलेली जी काही लोक आहेत या लोकांना
देवते तेरी गाना वंदे देवते तेरी गाना जी काय रंजलेली गांजलेली आहे त्यांना मदत करावी. तिथं साधू ओळखला जातो, त्यांना देव म्हटलं जातं आणि ते साधू महाराजांनी कार्य केलं. जे कार्य परवा दिल्यामुळे त्याला 100 रुपये. धन्यवाद. रंजल्या गांजल्याला मदत केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाला तुम्ही कसंही आढवा, सावता महाराजाची पाहिजे तशी भक्ती करा. त्यांनी सांगितलं शेतात काम करताना करा, फुलात पहा, झाडात पहा, फळात पहा. तुम्ही एखादं झाड लावा आंब्याचं रानात, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणून त्याला पाणी घाला, त्याला खत घाला, ते मोठं वाढेल. प्रयोग करून बघा तुम्ही. दुसरं तुम्ही काहीच म्हणू नका, शेजारचं नाव घेऊन लावा, ते वरी 2 वाजता त्याला गरुड लागेल. नामस्मरणामध्ये केलं. अहो देवाला मग हे महाराजांनी सांगितलं, जनाबाईंनी शिव्या दिल्या, थैला तू पंढरीचा चोर म्हणून. माझे नाथ बाबा सुद्धा एका ठिकाणी त्याला नाथ बाबा तर डायरेक्ट म्हणले, हा पांडुरंग हा कार्ट आहे. आजळामुळं दिसतंय काळं नंदाचं कार्ट, गबाई नंदाचं कार्ट. आजळामुळं दिसतंय काळं नंदाचं कार्ट, गबाई नंदाचं कार्ट. काजळामुळं दिसतंय काळं नंदाचं कार्ट, बाई बाई नंदाचं कार्ट. काजळामुळं दिसतंय काळं नंदाचं कार्ट, बाई बाई नंदाचं कार्ट. काजळामुळं दिसतंय काळं नंदाचं कार्ट. म्हणजे तुम्ही देवाला कसंही बघा. नाथ महाराजांनी कार्ट म्हणलं, जनाबाईंनी चोर म्हणलं, म्हणजे काय देवाची भक्ती कमी झाली म्हणून नाही का? का लोकांनी त्यांना नावं ठेवली नाही ठेवलं. अधिकार संपन्न त्यांच्याजवळ. जायचंय ना, लाड घालत जा, प्रेमाने आवडा. तुम्ही कसंही बोला. आता आपला लहान नातू तो जवळ आला ना, आपला खिसा फाटला, मोबाईल त्याने पाण्यात टाकला, आपल्या घुसकाठी दिली, आपण काय करतो? काहीच नाही, बाळा बाळा कीर्तिमान जे काय असेल ते सगळं आपल्या बरोबर आहे. आणि सगळं कधी कळतं? आजोबा झाल्याशिवाय नातवाच्या खोडी कळत नाही. शेतकरी झाल्याशिवाय शेतीत कसं पीक घ्यायचं, द्राक्षाला किती फवारणी करावं लागते, कांद्याला किती झाडावं लागतं, किती जणांवर सावली करावं लागत्या,
भूता द्यायचा म्हणल्यावर 12,000चा भाव आहे. तणनाशक किती मारायचे, इकायला न्यायचा म्हणल्यावर सोलापूरला पाठवावा, जामखेडला पाठवावा, आणि किती एक नंबर नेऊ गेला तरी ते 2 नंबर काढल्याशिवाय काय फ्री नाही. किती एक नंबरचा म्हणून बाजूला काढा, ते 2 नंबर काढल्याशिवाय राहत नाही. हे शेतकरी झाल्याशिवाय कळत नाही, आणि जे शेतकऱ्याचं जीवन आहे ते कुणालाच कळत नाही. बघा ना आता काय ते सरकारने काय कर्जमाफी कोण कोण बसलं इथं, थकवणारे किती जण आहे, कोणीच काय थकवणार एक नंबर ह्यांचा थकवलं आणि ह्यांचा माफ झाले, आणि या बाकीच्याने भरलं ह्यांना दिलं ढकलून. म्हणजे त्याला कायदा म्हणावा का रीत म्हणावा का काय तुम्हाला राग काही आमचं त्याचं वैर नाही काही, पण ज्यांनी तुम्हाला दिलंय त्याने आम्हाला दिलं नाही म्हणून आम्हाला राग. म्हणजे जो नियमित भरितोय त्याला काहीच नाही, आणि ज्यांनी बुडीवलं त्याला दिलं. म्हणजे जो चोरी करतो त्याला पारितोषिक, आणि जो गप बसतो त्याला अटक. आपला धंदा आहे सारखा त्या कलियुगच म्हणा होय मला ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे महिमा, नियमित भरलं त्याला सोडलं, त्याने थकवलं त्याला दिलं. म्हणजे कलियुग आहे. फक्त 5 मिनिट राहिले, कारण सगळे कामधंद्यातले तुमची 5 मिनिट आधी सुट्टी करायची. एक हात जोडून सगळ्याला एक विनंती करतोय, मी तुमच्या मंदिराजवळ याच्यावर इथं सप्त्याच्या कार्यक्रमाला 10-12 वर्षापूर्वी आलो. एकदा येऊन गेलो, मी आल्या मला आठवलं. सुंदर असं वातावरण आहे, सगळ्याचा जो एकोप आहे, ठीक आहे, तुमची 30-40-50 घरं आहेत, सगळे एकोप्याने राहतात आणि आनंद आहे. ते 12 वर्ष कोर्टामध्ये वकिली केली, मी पाहिलं. त्याच्यात मी तोडजोड केंद्र चालू केलं किंवा वाद मिटले पाहिजे. त्या 10-20 वर्ष तारखा देऊन आपल्या पोटाच्या खळगीसाठी लोकांची पोटाचं कपाळ कशाला करायचं, पण वाद मिटवणं, समजून सांगणं हा उद्योग बऱ्यापैकी करत राहिलो. पण लईच पुढच्या पायरीचा आला की मग त्याला काय सोडलेलं नाही, आम्ही काय साधू संत नाही. पण एक सगळ्याला विनंती एकच आहे, तुमच्या सगळ्याच्या पायाला हात लावून वादविवाद कुणीच करू नका. जी स्थिती आपली आहे ती आपली. आपल्या नावावर जर 1 एकर जमीन असेल तर जुना बांध कुठं होता, कडीला होता, कोपऱ्याला होता, खड्यात गेला. आपल्या नावावर 1 एकर जमीन आहे, तेवढी आपली टेपणी मोजायची, तेवढीच वैध काढायची. जर कुणाचा हातभर इथभर जुना बांध होता आणि 1 तासभर पाणी दररोज जाऊन तेच खोटप्याने खोपायचं, दररोज पाठर जायचं आणि एक दगड उचलायचं, कोणा तरी बांधाला पोटाला लावायचा, लय जणांचे पोट बिघडले. तुम्हाला सांगतो काय उपयोग काय, दवाखान्यात तुमचे त्याच्यात 10 पट पैसे गेले. कशाला करताय, कारण जीवन खूप थोडं आहे. किती दिवस जगणार आहेत आपण. कधी आज तुम्हाला 74 वय झाले वाटत नाही, तुम्हाला 50 झालेलं वाटत नाही. जर आता इतक्या दिवस शिकून सगळं पक्वा जाऊन गेलो वाटतंय का, मला तुम्ही इतके वर्ष गाता वाटतंय का झालंय म्हणून, अजिबात वाटत. हा काळाचं चक्र आहे आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस तिथून जायचे. काळ प्रत्येकाची वाट पाहतोय, म्हणून सगळ्यांनी एक ध्यानात ठेवायचं, एक दिवस अजून किती
काळ आपली सगळ्याची वाट पाहतोय म्हणून कुणीही शेतीसाठी बांधासाठी वाद करू नका. पती पत्नीने सुद्धा आपला जोडा लावलाय. कोण कसे काय कसे आज खूप मुलीचं प्रमाण कमी झाल्यामुळे खूप अराजकता माझं चाललेली, खूप वेगवेगळ्या वळणावरती लोक चाललेले, लोक फसवाफसवी करतायत. आज 5-5, 10-10 लाख घेऊन आज मुलांवर खोट्या केसी दाखल करून आज लुटमार चालते. या सगळा प्रकार सगळा सोडून द्या. प्रेमाने ज्याच्याशी आपण लग्न झाले त्यांच्याशी प्रेमाने आनंदाने राहा. वादवाद करू नका. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, चांगल्या प्रकारचं वातावरण ठेवा आणि वैर भाव सोडून द्या. हा लहान हा मोठा, तो हा तो अजिबात काही करू नका. कितीही मोठा असला तरी सगळ्याला जायची जागा एकच. आज कोणी 10 मजल्यात असेल, कोणी झोपडीत असेल, त्याला तीच जागा काम धाम वेगळं आहे. कोणाला की 10 मजल्यावाल्याचं वेगळं, 5 मजल्यावाल्याचं वेगळं, झोपडीवाल्याचं वेगळं आहे. काय अजिबात काय नाही. सगळ्याला एका जाग्यावरती जायचं. सगळ्याचं शेवटचं घर एकच आहे. ही जाण ठेवा. फक्त वादवाद भांडत नका, काही करू नका. आणि हे आपल्याला साधू संतांनी सावता महाराजांनी ओरडून सांगितलंय. त्यांचं आयुष्य त्यांनी अवघड 45 वर्ष जगलेले. 45 वर्षामध्ये त्यांची चंद्र सूर्य आहे. नवे जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत त्यांची कीर्ती. इतकं मोठं कार्य त्यांनी केलंय आणि त्यांच्या नामस्मरणामध्ये सगळ्यामध्ये आपलं आयुष्य घालवत राहा. सुखाने चांगला संसार करत राहा. आणि आपण जे संसारिक माणसं आहे, शिक्षक झाल्याशिवाय मुलांना कसं सांभाळायचं काय करायचं कळणार नाही. गायक झाल्याशिवाय महाराजाच्या तोंडून शब्द येवान प्रमाण उचलावा हे गायक झाल्याशिवाय कळणार नाही. पक्वाजांना ज्या वेळेस जसा तिकडून आवाज येईल तशी इकडे बोट चालते. ह्यांचं पेटीवर त्याच पद्धतीने चाललंय. सगळ्यांचं जिथं जाऊ तिथं ज्यावेळेस आपण ज्या वंशाला जाऊ त्याच वेळेस ते कळणार आहे. असं कोणालाच कळणार नाही. शेतकरी झाल्याशिवाय शेतकऱ्याच्या व्यथा कळणार नाही. महाराज झाल्याशिवाय महाराज काय असतं हे कळणार नाही. पक्वाचे झाल्याशिवाय पक्वाचे कळणार नाही. शेतकरी झाल्याशिवाय दूध दुग्ध केल्याशिवाय दुधात किती पाणी टाकायचे, पावडर कशी मिसळायची काय ते तुम्हालाच कळणार. दुसऱ्या तुकाराम मुंडेंनी किती बेजारी पण 3 लिटरचं 6 लिटर कसं करायचं ओळखून नाही आलं पाहिजे. हे सगळं ज्याला त्याला ज्या वंशाला तवाच कळलं. हे तुकाराम महाराज शेवटच्या चरणात Oh